हॅलो स्टुडंट्स, आज आपण वर्क अँड एनर्जी ह्या लेसनमधला एक एक्सपेरिमेंट बघणार आहे. त्या एक्सपेरिमेंटवरती आपण एक क्वेश्चन बनवू शकतो, जसं की स्टडी द ॲक्टिव्हिटी अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, स्टडी द ॲक्टिव्हिटी अँड आन्सर the following questions. Answer the following question. असा ह्या ॲक्टिव्हिटीवरती आपण एक क्वेश्चन बनवलेला आहे. ओके, आता तुम्ही बघू शकता की 9th स्टँडर्डच्या सेकंड चॅप्टरमध्ये एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. ह्या लेसनमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, पण स्पेशली ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण डिस्प्लेसमेंट आणि फोर्स ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते बघणार आहोत. ठीक आहे, ह्या एक्सपेरिमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघतोय तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, ह्या दोघांमध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला ह्या एक्सपेरिमेंट थ्रू बघायचं आहे. ठीक आहे, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे रिलेशन आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये बघायचं आहे. ओके, आता इथे काय केलेलं आहे, एक टेबल आहे आणि ह्या टेबलवरती एक प्लास्टिकचा कप ठेवलेला आहे. ह्या प्लास्टिकच्या बॉटममध्ये एक होल आपल्याला करायचा आहे आणि त्या होलमधनं एक थ्रेड टाकायचा आहे. त्यानंतर तो थ्रेड वर उचलून थोडा त्याला एक आपण नट बांधणार आहे. आता या ठिकाणी नट म्हणजे काय आहे तर नट म्हणजे आहे स्मॉल पीस ऑफ मेटल. ओके, स्मॉल पीस ऑफ मेटल. स्मॉल पीस ऑफ मेटल म्हणजेच नट आहे. तर आपण एक नट इथे बांधलेला आहे आणि दुसरा जो ओपन एंड होता त्या ओपन एंडला सुद्धा एक नट आपण बांधलेला आहे. ओके, त्यानंतर आपण काय करणार की तो जो ग्लास आहे त्या ग्लासमध्ये थ्रेड टाकून आपण नट इथे ठेवलेला आहे. ठीक आहे, ही आपली जी सिच्युएशन आहे फिगर ए आपण याला म्हटलेलं आहे. तर फिगर एमध्ये तुम्हाला काय दिसेल की ज्या वेळेला आपण नट बांधलेला आहे दोन्ही एंडला त्यावेळेला काय होणार की द कप गेट्स पुल्ड. हा जो कप आहे दिस कप विल बी पुल्ड टुवर्ड्स दिस साईड. ह्या साईडला तो कप पुल केला जातो ॲज द फोर्स ऑफ नट अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द कप इज इन द सेम डायरेक्शन. ह्या नटचा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ही दोघंही एका डायरेक्शनमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून आपण फिगर एचं जे आहे फिगर एसाठी आपण कन्क्लुजन लिहू शकतो. ओके, फिगर एसाठी आपण कन्क्लुजन काय लिहिणार आहे की काय झालेलं ह्या डायग्राममध्ये की ज्या वेळेला आपण थ्रेड ठेवलेला आहे विथ नट, इथे कुठल्याही प्रकारचा ऑब्स्टॅकल नाही. तर यू कॅन सी दॅट द कप इज पुल डाऊन. हा जो कप आहे तो एका साईडला पुल केला जातोय. कारण काय आहे, कारण कप गेट्स पुल्ड ॲज द फोर्स ऑफ नट अँड डिस्प्लेसमेंट. ह्या ठिकाणी फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ह्या दोघांच्या ज्या डायरेक्शन्स आहेत त्या सारख्या आहेत. ओके, त्यानंतर दुसरी जी सिच्युएशन आहे त्या दुसऱ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय दिसतं की तेच आहे, एक कप आहे त्या कपमध्ये तोच कप सेम वरती सिच्युएशन आहे तीच आहे. पण ह्या ठिकाणी आपण काय करतोय, ह्या ठिकाणी आपण एक बॅरियर टाकतोय. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी आपण एक मेटलची स्ट्रीप टाकलेली आहे. ओके, आता ही जी मेटलची स्ट्रीप आहे ह्या मेटलच्या स्ट्रीपमुळे काय होणार, त्याला रूलर म्हटलेलं आहे. दिस मेटल स्ट्रीप इज कॉल्ड ॲज रूलर. ह्या मेटलच्या स्ट्रीपला रूलर म्हटलेलं आहे. ओके, आता हा जो रूलर आहे ती म्हणजे मेटलची स्ट्रीप आहे. हा मेटलची स्ट्रीप काय करेल, जर हा कप हा खालच्या डिरेक्शनमध्ये ओढला जात असेल तर मेटलची स्ट्रीप ही फोर्स अप्लाय करते. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसते की डिस्प्लेसमेंट ऑफ कप अँड द फोर्स अप्लाइड बाय द रूलर. ओके, ह्या कपची डिस्प्लेसमेंट अँड द फोर्स अप्लाइड बाय द रूलर. ओके, बोथ ऑफ देम आर इन अपोजिट डायरेक्शन. दोघेही काय आहेत ते अपोजिट डायरेक्शनमध्ये तुम्हाला दिसतात. ओके, डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड द फोर्स अप्लाइड बाय द रूलर इज इन अपोजिट डायरेक्शन. ह्या ठिकाणी ते अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात. अँड दॅट्स वाय याच्यामुळे काय होणार आहे की हा जो कप आहे दॅट कप विल नॉट डिस्प्लेस. ओके, हा जो कप आहे तो डिस्प्लेस होणार होता
बट बिकॉज ऑफ दिस रुलर, हा जो रुलर आपण ठेवलेला आहे त्यामुळे तो कप डिस्प्लेस होणार नाही. ओके, पहिल्या फिगरमध्ये आपण बघितलं की तो जो कप होता तो डिस्प्लेस झाला, पण आता ह्या ठिकाणी तो डिस्प्लेस होत नाही आहे, कारण की डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड द फोर्स अप्लाइड थ्रू द रुलर इज इन अपोजिट डायरेक्शन. ओके, हा रुलर याच्यावरती फोर्स अप्लाय करतोय. थर्ड सिच्युएशनमध्ये काय आहे, फिगर 3 म्हटलेलं आपण. इन द थर्ड सिच्युएशन व्हॉट हॅपन, आता ह्या बॉटमला आपण होल जे केलेलं होतं ह्या कपाच्या, ठीक आहे, तर दोन्ही साईडला तुम्ही बघता की इथे नट ठेवलेले आहे थ्रेडला. ओके, आता आपण तो जो थ्रेड आहे तो बाहेर काढला आणि इक्वल डिस्टन्सला तो थ्रेड ठेवलेला आहे. ऑन बोथ द साईड्स नट आर प्रेझेंट, दोन्ही साईडला नट प्रेझेंट असतात. ओके, अशा सिच्युएशनमध्ये हा जो कप आहे हा कप बिलकुलही डिस्प्लेस होणार नाही. म्हणजे कप डज नॉट डिस्प्लेस, कप डज नॉट डिस्प्लेस, कप ह्या ठिकाणी डिस्प्लेस होत नाही. कारण काय, टू इक्वल फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन अपोजिट डायरेक्शन. ओके, हा नट आहे, हा पण इक्वल फोर्सनी ओढतोय ह्या कपला, तेवढ्याच इक्वल फोर्सनी ह्या साईडला हा नटसुद्धा ओढतोय. म्हणजे इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द सेम ऑब्जेक्ट इन अपोजिट डायरेक्शन. ओके, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्ट होत आहे सेम ऑब्जेक्टवरती बट इन अपोजिट डायरेक्शन. देअरफॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ दिस कप डज नॉट ऑकर. ओके, ह्या ठिकाणी कपची डिस्प्लेसमेंट होणार नाही. ठीक आहे, आता प्रश्न असा आहे की हे जे कप असतात किंवा ह्या ठिकाणी फिगर एमध्ये, फिगर बीमध्ये आणि फिगर सीमध्ये कोणत्या टाईपचं वर्क झालेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर फिगर ए जी आहे, फिगर ए आपण बघितलं की ज्या डिरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला होता ह्या नटनी त्याच डायरेक्शनमध्ये कप डिस्प्लेस झाला. म्हणजे ह्या ठिकाणी जो फोर्स होता, ठीक आहे, जे वर्क डन आहे ते वर्क डन कसं आहे, पॉझिटिव्ह वर्क डन आहे. ठीक आहे, पहिल्या फिगर एमध्ये जे वर्क डन झालं ते पॉझिटिव्ह वर्क डन आहे. ठीक आहे, त्यानंतर फिगर बीमध्ये जे वर्क डन होत आहे ते वर्क डन हे नेगेटिव्ह आहे. फिगर बीमध्ये जे वर्क डन आहे ते नेगेटिव्ह आहे. कारण काय आहे, ह्या ठिकाणी इक्वल जरी फोर्स अप्लाय करत असेल हा नट तरीसुद्धा ह्या ठिकाणी रूलर आहे, दॅट रूलर इज अप्लाइंग अ अपोजिट फोर्स. ओके, त्या फोर्सच्या अगेन्स्टमध्ये फोर्स असताना सुद्धा त्या कपला डिस्प्लेस करायचं आहे. देअरफॉर ह्या ठिकाणी जे वर्क होतं आहे दॅट वर्क इज नेगेटिव्ह वर्क. ओके, आणि तिसरा जो कप तुम्हाला दिसतोय म्हणजे फिगर सी, ह्या फिगर सीमध्ये आपल्याला जे वर्क मिळतं दॅट वर्क डन इज 0. ओके, ते जे वर्क आहे ते वर्क डन 0 आहे. कारण की ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, इथे ही डिस्प्लेसमेंट आहे कपची आणि ह्या दोन्ही ठिकाणी फोर्स आहे. तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहेत ते परपेंडिक्युलर आहेत एक दुसऱ्यांना. ओके, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एक दुसऱ्यांना परपेंडिक्युलर आहेत. त्यामुळे तिसरं जी फिगर असते त्या फिगरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वर्क झाल्याचं दिसत नाही. ओके, तर हा एक्सपेरिमेंट होता. इथे तुम्हाला वाचण्याची सुद्धा गरज पडलेली नाही आहे. एक्सपेरिमेंटमध्ये हेच आहे. आता तुम्ही बघितलं क्वेश्चन्स याच्यावरती विचारलेले आहेत. एक्सपेरिमेंटमध्ये किती सिम्पल आहे की एक कप घेतलेला, त्याला थ्रेड बांधला, त्याला 2 नट बांधलेले आहेत. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला असं दिसतं पहिल्या फिगरमध्ये की हे जो कप आहे हा कप ओढल्या जातोय खाली. ओके, फोर्सच्या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होते म्हणून वर्क डन हे पॉझिटिव्ह आहे. दुसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला असं दिसतं की जो कप होता तो ओढल्या जात होता, पण इथे आपण रूलर ठेवला म्हणजे मेटलची स्ट्रीप ठेवली, म्हणजे इथे अपोजिट फोर्स वर्क करत आहे म्हणूनच मग इथे नेगेटिव्ह वर्क होतं. आणि तिसऱ्या ठिकाणी तुम्हाला दिसतं फिगर सीमध्ये की दोन्ही साईडला तो जो थ्रेड होता आपण दोन्ही साईडला इक्वल डिस्टन्सवरती सोडलेला आहे. तरीसुद्धा मग आता फोर्स तर आहेच, पण ह्या ठिकाणी तुम्हाला एक रिलेशन दिसतं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघंही तुम्हाला परपेंडिक्युलर दिसतात. इक्वल फोर्स दोन्ही साईडला इक्वल आणि अपोजिट फोर्स अप्लाय होतो. दॅट्स वाय डिस्प्लेसमेंट ऑफ दिस कप डू नॉट ऑकर. ठीक आहे, ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होणार नाही. म्हणून आता इथे तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत की फिगर एमध्ये वाय डज द कप गेट पुल्ड, कप का पूल झाला.
कारण काय आहे की फोर्स ऑफ द नट अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द कप इज इन सेम डायरेक्शन. ओके, ह्या ठिकाणी याचा आन्सर काय येणार आहे की नटचा फोर्स आणि कपची डिस्प्लेसमेंट ही एकाच डायरेक्शनमध्ये आहे, म्हणून तो जो कप होता तो कप काय झाला, डिस्प्लेस झाला. त्या ठिकाणी त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड फोर्स अप्लाइड थ्रू द रुलर. आता सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिसलं की कपची डिस्प्लेसमेंट आणि रुलर हा जो होता हे अपोजिट डायरेक्शनला रुलर हा फोर्स अप्लाय करत असतो. ओके, इथे समजलं ना तुम्हाला. इथे काय आहे की कप गेट्स पुल्ड ॲज द फोर्स ऑफ द नट अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द कप इज इन द सेम डायरेक्शन. ओके, इथे मी तुम्हाला आन्सर लिहून देत आहे. क्वेश्चन नंबर 1 होता की वाय डज कप गेट पुल्ड. वाय डज कप गेट्स पुल्ड. कप का पुल होतोय, रिझन काय आहे, रिझन आहे की फोर्स ऑफ द नट अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द कप इज इन द सेम डायरेक्शन. फोर्स ऑफ नट अँड displacement of the cup is in the same direction. Okay, first question. Second question आहे इथे what is the relation between the displacement of the cup and force applied through the ruler. काय आहे ते रिलेशन, अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करतोय, तर रुलर अप्लाइज फोर्स इन अपोजिट डायरेक्शन. रुलर अप्लाय फोर्स इन अपोजिट डायरेक्शन. ओके, देन नंबर 3, वाय डझंट द कप गेट डिस्प्लेस. कप डिस्प्लेस का होत नाही. क्वेश्चन नंबर 3, वाय डझंट कप गेट डिस्प्लेस. द रिझन इज दॅट इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आर ॲक्टिंग बाय द नट ऑन द कप because equal and opposite force is acted by the nut. Okay, equal and opposite force is acted by the nut. Okay, therefore cup does not displace. ओके, कप डिस्प्लेस होणार नाही. म्हणजे फिगर 3मध्ये इन फिगर सी फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर टू ईच अदर. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ही एक दुसऱ्यांना परपेंडिक्युलर असतात. ओके, चलो बाय.